येत्या काही दिवसातच ठाणे महापालिकेचा संकल्प सादर होण्याची शक्यता असून ठाण्याचा अर्थसंकल्प कसा असावा यासाठी अर्थसंकल्प तयार करताना ठाणेकरांचा देखील सहभाग घेण्याचा निर्णय पालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे। त्या नजरेतून बदलते ठाणे या उपक्रमाअंतर्गत नागरिकांच्या सूचनांचा अंतर्भाव अर्थसंकल्पात करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे। ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात ठाणेकरांच्या शहराविषयीच्या मतांचा अंतर्भाव व्हावा यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी माझ्या नजरेतून बदलते ठाणे या उपक्रमाची आखणी केली होती। 4,500 कोटींवर गेलेल्या ठाणे महापालिकेच्या पुढील अर्थसंकल्पात आता नागरिकांचाही सहभाग घेण्याचा निर्णय यावर्षीही आता विद्यमान पालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे। अर्थसंकल्प तयार करताना लोकप्रतिनिधींचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो। एखादी समस्या असेल तर तिचा पाठपुरावा करून ती समस्या सोडवण्यासाठी प्रशासनास त्यांचे सहकार्य मिळते। सोबतच नागरिकांची मतेही जाणून घेणे देखील गरजेचे आहे। उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधून त्यांची शहराबद्दलची मते जाणून घेत त्यांचा अर्थसंकल्पात अंतर्भाव केला आहे। उपक्रम पुढे विद्यमान आयुक्त सौरभ राव यांनी पुढे सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असून ठाणे महापालिकेचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू झाली आहे। यासाठी आधीच्या अर्थसंकल्पाचा आढावा घेण्यात येत आहे। तसेच शहराच्या नियोजनाच्या दृष्टीने भविष्यातील योजना आवश्यकता यांची आखणी केली जात आहे। या आखणीत ठाणेकरांच्या सूचनांचा अंतर्भाव केला जाणार आहे। त्यासाठी अर्थसंकल्पाकरिता नागरिकांना सूचना पाठवण्याचे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे। ज्या नागरिकांना सन 2025-26च्या अर्थसंकल्पाविषयी काही सूचना मांडायच्या असतील त्यांनी 8 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपल्या cafotanecity.gov.in या ईमेल आयडीवर पाठवण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे। पालिका मुख्यालयातही नागरिक आपले मते नोंदवू शकतात असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे।